नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, बांधकाम कामगारांसाठी आजची माहिती अत्यंत महत्त्वाची आहे, कारण 15 ऑगस्ट पासून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत वस्तू संच, पेटी आणि सेफ्टी किटचे वितरण पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। गेल्या काही महिन्यांपासून हे वस्तू संच वितरण बंद होते, मात्र आता हे वितरण पुन्हा सुरू करण्यासाठी शासनाची मान्यता मिळालेली आहे। 10 ऑगस्ट पासून या संदर्भात शासनाची मान्यता मिळालेली असून 15 ऑगस्ट पासून वितरण सुरू करण्याची तारीख देण्यात आली आहे। मात्र हे वितरण नेमके कधी होणार, कोणत्या जिल्ह्यात वाटप कधी होणार याबाबतची सविस्तर तारीख अद्याप मिळालेली नाही। हे वितरण जिल्ह्यानुसार होणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे। आता या योजनेमध्ये कोणत्या प्रकारचे वस्तू संच मिळणार आहेत, त्यासाठी कोण पात्र असतील, कोण अपात्र ठरतील आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। आणि जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून बांधकाम कामगार विषयी प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी पाहूया की बांधकाम कामगारांना या वस्तूमध्ये नेमकं काय मिळणार आहे। मित्रांनो, यापूर्वी बांधकाम कामगारांना भांडी संच दिला जात होता, म्हणजेच घरगुती वापरासाठी वेगवेगळी भांडी दिली जात होती। पण आता या वस्तूमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे। आता भांड्याच्या ऐवजी पेट्या आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे। यामध्ये 2-3 पेट्या, तसेच धान्य साठवण्यासाठी उपयोगी वस्तू आणि इतर आवश्यक वस्तू असणार आहेत। यासोबतच कामगारांच्या सुरक्षतेसाठी सेफ्टी किट देखील दिले जाणार आहे। या सेफ्टी किट मध्ये कामगारांच्या सुरक्षतेसाठी उपयोगी वस्तू असतात, उदाहरणार्थ बूट किंवा इतर सुरक्षा उपयोगाच्या वस्तू यामध्ये असतात। म्हणजे या वस्तूंचा उद्देश असा आहे की बांधकाम कामगारांना घरगुती वापरासाठी आवश्यक वस्तू मिळाव्यात आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षतेसाठी उपयोगी वस्तूही मिळाव्यात। तर थोडक्यात सांगायचं झालं तर पूर्वी मिळणाऱ्या भांडी संचामध्ये बदल करून आता पेटी आणि सेफ्टी किट देण्याची माहिती आहे। मित्रांनो, आता अनेक बांधकाम कामगारांच्या मनात एकच प्रश्न आहे, 15 ऑगस्ट पासून वाटप सुरू होणार असेल तर आपल्या जिल्ह्यात नेमकं कधी मिळणार। तर मित्रांनो, इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, 15 ऑगस्ट पासून वस्तू आणि सेफ्टी किटचे वितरण सुरू करण्यास मान्यता मिळालेली आहे। पण याचा अर्थ असा नाही की 15 ऑगस्टलाच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहे। वाटप हे जिल्ह्यानुसार केले जाणार आहे। म्हणजेच एखाद्या जिल्ह्यात वाटपाची तारीख आधी जाहीर होऊ शकते, तर दुसऱ्या जिल्ह्यात त्यानंतर तारीख मिळू शकते। सध्या प्रत्येक जिल्ह्याची नेमकी वाटप तारीख जाहीर झालेली नाही, त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात वस्तू संच आणि सेफ्टी किट नेमक्या कोणत्या दिवशी मिळणार याची तारीख पुढे जाहीर केली जाणार आहे। म्हणून सध्या 15 ऑगस्ट ही वितरण सुरू करण्यासाठीची मान्य तारीख समजा, पण तुमच्या जिल्ह्यातील वाटपाची तारीख वेगळी असू शकते। तर बांधकाम कामगार मित्रांनो, तुमच्या जिल्ह्याची तारीख जाहीर होईपर्यंत लक्ष ठेवा। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या वस्तूंचा लाभ नेमका कोणाला मिळणार। ज्या बांधकाम कामगारांनी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेली आहे, अशा नोंदणीकृत बांधकाम कामगारांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे। कामगाराकडे बांधकाम कामगार लेबर कार्ड किंवा नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे। तसेच हे कार्ड कार्यरत असणे आणि त्याचे रिन्युअल झालेले असणे आवश्यक आहे। जर कामगाराची नोंदणी कार्यरत नसेल किंवा कार्डचे रिन्युअल झालेले नसेल तर अशा कामगारांना वस्तूंचा लाभ मिळणार नाही। मित्रांनो, ज्या बांधकाम कामगारांना यापूर्वी या दोन्हीपैकी कोणतेही किट मिळालेले नाही किंवा वस्तू संच मिळालेला नाही, अशा बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी करण्याकडे लक्ष द्यावे, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। विशेषतः ज्यांच्याकडे लेबर कार्ड नाही, नोंदणी नाही किंवा रिन्युअल केलेले नाही, त्यांनी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, कारण पात्रता पूर्ण नसेल तर वस्तूंचा लाभ मिळणार नाही। बांधकाम कामगारांना कामाच्या ठिकाणी सुरक्षा मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याचबरोबर बांधकाम कामगारांना त्यांच्या गरजेच्या वस्तू मिळणेही महत्त्वाचे आहे। याच उद्देशाने सेफ्टी किट आणि वस्तू संचचे वितरण सुरू करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे। बांधकाम कामगारांनी शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा अधिकाधिक कामगारांना लाभ मिळावा, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे। या अटी पूर्ण नसतील तर संबंधित कामगार पात्र ठरणार नाही। मित्रांनो, या वस्तूंचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा अधिकृत आणि नोंदणीकृत कामगार असावा। कामगाराची नोंदणी कार्यरत असणे आवश्यक आहे। तसेच त्याच्याकडे बांधकाम कामगाराचे कार्ड असावे आणि कार्डचे रिन्युअल झालेले असावे।
नोंदणी कार्यरत नसेल किंवा कार्ड रिन्युअल नसेल तर अशा कामगारांना या वस्तूंचा लाभ मिळणार नाही. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, या वस्तूंसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते पाहूया. सर्वप्रथम बांधकाम कामगाराचे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणी कार्ड किंवा लेबर कार्ड असावे. त्यानंतर ओळखीचा पुरावा आवश्यक आहे. ओळखीच्या पुराव्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड देता येऊ शकते. म्हणून बांधकाम कामगारांनी आपली आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे. मित्रांनो, ज्या कामगाराची महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेली नाही असे कामगार अपात्र ठरतील. अशा कामगारांना वस्तूच्या संचाचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर एखाद्या कामगाराने चुकीची किंवा खोटी माहिती दिली असेल तर त्यालाही या वस्तूंचा लाभ मिळणार नाही. जर खोटी कागदपत्रे सादर केली असतील किंवा बनावट कागदपत्रांचा वापर केला असेल तर संबंधित कामगार अपात्र ठरू शकतो. बनावट कागदपत्रे दिल्याचे आढळल्यास संबंधित कामगारावर कार्यवाही देखील होऊ शकते असे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे अर्ज किंवा नोंदणी करताना योग्य माहिती आणि खरी कागदपत्रे देणे आवश्यक आहे. तर बांधकाम कामगार मित्रांनो, संपूर्ण माहिती पुन्हा एकदा थोडक्यात पाहूया. 15 ऑगस्ट पासून बांधकाम कामगारांसाठी वस्तू संच आणि पेटी किटचे वितरण सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे वितरण बंद होते. आता शासनाची मान्यता मिळाल्यानंतर ते वितरण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. वितरण प्रत्येक जिल्ह्यानुसार होणार आहे. मात्र प्रत्येक जिल्ह्यातील वितरणाची नेमकी तारीख अद्याप मिळालेली नाही. वस्तू संचामध्ये यापूर्वी मिळणाऱ्या भांडी संचामध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आहे. आता पेट्या, धान्य साठवण्यासाठी उपयोगी वस्तू आणि इतर वस्तू मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच बांधकाम कामगाराच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी किटही मिळणार आहे. या लाभासाठी कामगार नोंदणीकृत असणे, लेबर कार्ड असणे आणि लेबर कार्डचे रिन्युअल केलेले असणे आवश्यक आहे. नोंदणी नसलेले कामगार, कार्यरत नोंदणी नसलेले कामगार किंवा आवश्यक अटी पूर्ण न करणारे कामगार अपात्र ठरू शकतात. यासाठी बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड किंवा लेबर कार्ड आणि ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे. खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्रे दिल्यास लाभ मिळणार नाही आणि कार्यवाही होऊ शकते. बांधकाम कामगार मित्रांनो, त्यामुळे जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुमची नोंदणी आणि लेबर कार्ड कार्यरत आहे का, रिन्युअल झालेले आहे का हे नक्की तपासून घ्या. ज्या कामगारांना यापूर्वी वस्तू संच किंवा किट मिळालेली नाही त्यांनी या माहितीची नोंद घ्यावी. जिल्ह्यानुसार वितरणाची तारीख पुढे मिळणार असल्याने त्याबाबतची माहिती लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बांधकाम कामगार मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा. आणि अशाच प्रकारचे बांधकाम कामगार योजनेचे महत्त्वाचे आणि नवीन अपडेट रोज मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.